तर कल्याण डोंबिवलीचे जे 53 नगरसेवक होते शिवसेनेचे ते सध्या कोकण भवनाच्या इथे पोहोचलेले आहेत आणि गट स्थापन केला जाणार आहे या शिवसेनेच्या नगरसेवकांकडून। याविषयी आता शिवसेनेच्या नेत्यांनी या संदर्भातली माहिती देखील दिलेली आहे। मनसेला सोबत घेणार का याविषयीची स्पष्ट अशी कोणतीही भूमिका त्यांनी केलेली नाहीये, मांडलेली नाहीये किंवा कोणतेही वक्तव्य केलेलं नाहीये। शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांनी हा सस्पेन्स काहीसा वाढवलेला दिसतो। शिवसेनेचे 53 नगरसेवक हे सध्या कोकण भवनामध्ये पोहोचलेले आहेत। आणखी एक मोठी बातमी या संदर्भातली, शिवसेनेच्या नेत्यांसोबत मनसेचे राजू पाटील देखील या ठिकाणी आहेत। कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना आणि मनसे हे दोघेही एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार का याविषयीचा आता सस्पेन्स प्रचंड वाढलेला आहे। कारण या ठिकाणी खरं तर युतीमध्ये हे सगळे लढलेले होते, शिवसेना आणि भाजप। मॅजिक फिगर गाठण्यासाठी आता शिवसेना आणि मनसे हे दोन्ही पक्ष एकत्र येणार का या संदर्भातला हा सस्पेन्स वाढलाय। कारण शिवसेनेचे 53 नगरसेवक या ठिकाणी पोहोचले आहेत आणि त्याच वेळेला मनसेचे 7 नगरसेवक आणि त्यासोबतच मनसेचे राजू पाटील हे देखील या ठिकाणी आहेत। त्यामुळे या ठिकाणी काही खलबतं घडत आहेत का याविषयी देखील अधिकची माहिती घेणं औत्सुक्याचं ठरणार आहे। विनायक पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देत आहेत। विनायक, मोठी घडामोड घडतीये, मात्र शिवसेनेने या संदर्भात स्पष्टपणे बोलणं टाळलेलं आहे। काय नेमकी चर्चा या ठिकाणी सुरू आहे, कोणकोणते नेते उपस्थित आहेत? नक्कीच आपण पाहतो की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सत्ता करण्यासाठी आता मोठी घडामोड होताना दिसते। या ठिकाणी शिवसेनेचे नेते खासदार आहेत ते श्रीकांत शिंदे इथे आलेले आहेत, नरेश म्हस्के सुद्धा इथे आलेले आहेत। त्याचबरोबर मनसेचे माजी आमदार आहेत राजू पाटील ते सुद्धा इथे उपस्थित आहेत। तर आपण पाहिलं या ठिकाणी कोकण आयुक्तांचे कॅबिन आहे, त्या कॅबिनमध्ये आहेत ते तिन्ही नेते आहेत ते एकत्रपणे या ठिकाणी उपस्थित असताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे कुठेतरी आता कल्याण डोंबिवलीमध्ये आहे ते शिवसेना आहे ते सत्ता स्थापन करणार का किंवा सत्ता स्थापनेसाठी दावा करणार का या संदर्भामध्ये आता मोठी उत्सुकता लागलेली आहे। कारण आपण थोड्या वेळापूर्वी शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांचा बाईट घेतला होता, तेव्हा त्यांनी सुद्धा प्रतिक्रिया देताना मनसे आणि ठाकरे गटाचे जे 4 नगरसेवक आहेत ते फुटीर नगरसेवक त्यांच्याबद्दल विचारलं असता त्यांनी स्पष्टपणे नकार दिला नव्हता। मात्र या बाबतीत वरिष्ठ निर्णय घेईल अशा प्रकारचं स्पष्टीकरण दिलं होतं। त्यामुळे आहे ते या ठिकाणी एकंदरीत आहे ते सत्ता केंद्रासाठी आता सस्पेन्स आहे तो वाढताना दिसतोय। स्वतः श्रीकांत शिंदे सुद्धा इथे उपस्थित राहिलेले आहेत। त्यामुळे आपण पाहतो की एकीकडे मनसेचे 5 नगरसेवक आणि दुसरीकडे शिवसेनेचे 53 नगरसेवक इथे आलेले आहेत। त्यामुळे दोन्ही जरी वेगवेगळा गट स्थापन करणार असले तरी त्यानंतर आहेत ते एकत्रितरित्या गट स्थापन करणार का याबाबत आता मोठी उत्सुकता लागलेली आहे। अगदी विनायक, या ठिकाणी नेमकं बलाबल काय आहे, पक्षीय बलाबल, कुठल्या पक्षाला किती जागा मिळालेल्या होत्या याविषयी काही सांगू शकाल का? आणि जो 62ची मॅजिक फिगर आहे ती गाठण्यासाठी नेमक्या काय घडामोडी घडू शकतील? आता सध्या जर आपण पाहिलं तर शिवसेना आणि बीजेपी मध्ये आहे ते मोठा संघर्ष होताना या ठिकाणी दिसतोय। सत्ता करण्यासाठी शिवसेनेकडे 53 नगरसेवक आहेत, त्याचबरोबर काल ठाकरे गटाचे आहे ते 4 नगरसेवक इथे अनुपस्थित राहिले होते। त्यामुळे ते 4 आणि मनसेचे 5 असे 9 नगरसेवक पकडले। तर या ठिकाणी इतर काही नगरसेवक असे पकडून सत्ता समीकरणाच्या जवळ आहे ते शिवसेना आता जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे हे जरी असं असलं तरी दुसरीकडे मात्र शिवसेना स्पष्टपणे बोलायला तयार नाहीये आणि आम्ही महायुतीमध्ये लढले असून महायुतीचाच महापौर बनेल असं प्रकारचे सुद्धा सांगितलं जात आहे। विनायक, मात्र जसं आपण म्हणतोय की या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप हे महायुतीमध्ये एकत्र लढले, मनसे आणि ठाकरेंची शिवसेना हे त्यांच्या विरोधात लढले। असं असताना आता ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना या दोन्ही शिवसेना कल्याण डोंबिवलीमध्ये एकत्र येऊ शकतात सत्ता स्थापनेसाठी? ठाकरेंची शिवसेना आणि दोन्ही शिवसेना आहेत त्या एकत्रितरित्या येण्याची शक्यता सध्या तरी कमी दिसते। मात्र जर आपण पाहिलं की काल ठाकरेचे जे एकूण 11 नगरसेवक निवडून आले होते त्यातले फक्त 7 नगरसेवक आहेत ते कोकण भवन इथे आले होते। त्यामुळे 7 नगरसेवकांचा गट त्यांनी स्थापन केलेला आहे आणि इतर 4 नगरसेवक आहेत ते अद्यापपर्यंत या ठिकाणी आलेले नाहीयेत किंवा त्यांनी ठाकरेंच्या 7 नगरसेवकांबरोबर आपला गट स्थापन केलेला नाही। त्यामुळे इतर जे 4 नगरसेवक आहेत ते शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे सध्या तरी दोन्ही शिवसेना एकत्रित येण्याची शक्यता तरी कमी दिसत आहे। मात्र शिवसेना, मनसे आणि जे फुटीर 4 नगरसेवक आहेत ठाकरे गटाचे त्यांना मिळून शिवसेना सत्ता स्थापन करणार का याबद्दल आता मोठ्या घडामोडी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अगदी
विनायक, जसं आपण म्हणतोय की शिवसेनेचं अशी परिस्थिती दोलायमान आहे, मनसेचं नेमकं काय होऊ शकतं? कारण राजू पाटील हे स्वतः त्या ठिकाणी उपस्थित आहेत. राजू पाटलांना याबाबत विचारलं असता त्यांनी कुठल्या प्रकारची प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. त्यांनी फक्त सांगितलं की मनसेचा आम्ही स्वतंत्र आहे तो गट स्थापन करणार आहोत आणि त्याची नोंदणी करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. मात्र अधिक बोलण्याचं आहे तर राजू पाटलांनी सध्या तरी आतापर्यंत तरी नकार दिलेला आहे. बरं. तर शिवसेनेच्या नेत्यांच्या सोबत सध्या राजू पाटील हे देखील त्या ठिकाणी उपस्थित असलेले आपण बघतोय. विनायक, आणखी एक महत्वाचं, अंबरनाथ नगर पालिकेच्या वेळेला ज्या पद्धतीचा धोबी पछाड श्रीकांत शिंदे यांनी भाजपला दिलेला होता, अचानकपणे त्या ठिकाणचं चित्र पालटलेलं बघायला मिळालं होतं. आता स्वतः श्रीकांत शिंदे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत या बैठकीसाठी. तर काही वेगळ्या घडामोडी होऊ शकतात, काही वेगळी खेळी होऊ शकते का? पण नक्कीच आपण पाहतो की ज्या पद्धतीने अंबरनाथ या ठिकाणी घडलं होतं तसंच त्याचीच कुठेतरी पुनरावृत्ती कल्याण डोंबिवलीमध्ये होते की काय, अशा प्रकारची सध्याची तरी चिन्हे दिसू लागलेली आहेत. कारण स्वतः श्रीकांत शिंदे इथे आलेले आहेत, खासदार नरेश म्हस्के सुद्धा आलेले आहेत आणि राजू पाटील जे मनसेचे आमदार आहेत ते सुद्धा इथे उपस्थित राहिलेले आहेत. त्यामुळे अंबरनाथची पुनरावृत्ती इथं कल्याण डोंबिवलीमध्ये होण्याची दाट शक्यता सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहे. ठीक आहे विनायक, आताच्या माहितीसाठी धन्यवाद. वेळोवेळी अपडेट जाणून घेत राहू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.